आदिवासी विकास विभागाच्या विरुद्ध आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहेत। खास करून पुणे, नाशिक, नागपूर असे विभागीय ठिकाणी हे आंदोलन सुरू आहेत। महत्त्वाचा विषय असा आहे की आदिवासी विद्यार्थी आज आंदोलनाला का उभे आहेत? यापूर्वी असे आंदोलन होत नव्हते का? होत होते, परंतु सरकार ते ऐकत होतं। आता महाराष्ट्र सरकार जे भाजप आणि खास करून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं सरकार आहे, याच्यामधले आदिवासी मंत्री आहेत, हे आदिवासी विद्यार्थ्यांशी संवादच साधायला तयार नाहीत। आणि संवाद नसल्यामुळे किंवा आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांशी संपर्क नसल्यामुळे, प्रशासनामध्ये काय चाललंय माहीत नसल्यामुळे सरकारने अशा प्रकारे जो 5 ऑगस्ट शासन निर्णय काढला आदिवासी विकासने, आणि वसतिगृहामध्ये प्रवेश करताना विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त 26 वर्षापर्यंतच प्रवेश मिळेल हा जो अट टाकली, ही मुळात अतिशय चुकीची आहे। शिक्षणाला कोणत्याही प्रकारची अट नसते। 50 आणि 60 वर्षाचे लोक सुद्धा कॉलेजमध्ये प्रवेश करतात। मग आदिवासी विद्यार्थ्यांनी शिकू नये का? खास करून हायर एज्युकेशनमध्ये आपल्याला माहिती आहे की पहिले 10वी आणि 12वीच्या लोकांना शिक्षक आणि ग्रामसेवकच्या नोकऱ्या मिळायच्या। आज उच्च शिक्षण घेतल्याशिवाय त्यांना नोकरी मिळत नाही। मग कुठेतरी त्याने BA, MA, BSc, MSc, MBBS, MS जे काही ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट जर शिक्षण घेत असेल, ऑटोमॅटिकली त्याचं वय ते 30-35 पर्यंत पण जाऊ शकतं। मग सरकारने काय अटी घातल्या? आंदोलन सुरू झाले, आता उपोषण चालू आहे, आणि सरकारने मग ते 26 वर्षाचं वय मग 30 वर्षावर नेलं। मग 30 वर्षापर्यंत आदिवासी शिकायचे असं काय आहे का? मुळात आदिवासी विद्यार्थी दुर्गम भागात येतो, त्याला शिकायला अडचणी आहेत, त्याच्याकडे पैसा नाही, आणि म्हणून तो वसतिगृहात येतो। ज्याची ताकद येतो तो खाजगी हॉस्टेलमध्ये जातो ना। आणि म्हणून जे गरीब आदिवासी विद्यार्थी आहेत त्यांचे शैक्षणिक गुणवत्ता किंवा शिक्षण थांबवण्यासाठी हे भाजप सरकारने रचलेलं षडयंत्र असं मला वाटतं। आणि खास करून कोणत्याही प्रकारे शिक्षणामध्ये तुम्ही जरूर शिक्षणामध्ये अटी शर्ती घाला, त्याने एका वर्गामध्ये 2दा प्रवेश करू नये हे पण घाला, परंतु शिकत असताना 30 वर्षापर्यंत त्याला प्रवेश मिळेल ही अट काढून टाका। बिलकुल वयाची अट ठेवू नका, ही लोकांची मागणी आहे विद्यार्थ्यांची, याला सरकारने या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी नोंद घेतली पाहिजे। वसतिगृहांचे जी प्रश्न आहेत त्याच्यामध्ये जे आंदोलन सुरू आहे त्याच्यातले जसं वसतिगृहातले प्रवेशाची अट जी आहे, वयाची अट, तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे। तसंच त्याच्यामध्ये दुसरे पण काही मुद्दे आहेत, त्या GR मध्ये असे काही नोंदी आहेत, जसं ऑनलाईन प्रवेश घे। ऑनलाईन प्रवेशामध्ये त्यांनी बोनाफाईडची अट टाकली। मला सांगायचे सरकारला, ज्यावेळेस नीट, JEE, CET सारख्या परीक्षा असतात तर विद्यार्थ्याला कुठे प्रवेश मिळेल माहीत नसतं। मग तुम्ही बोनाफाईड हॉस्टेलला का कंपल्सन करतायत? अर्ज करताना तुम्ही प्लेन घ्या ना, ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही ठेवा, लक्षात। नंतर तो प्रवेश मिळाल्यावर तो बोनाफाईड देईल ना तुम्हाला। तर ही सुद्धा बोनाफाईडची अट काढली पाहिजे, आणि ऑफलाईन सुद्धा प्रवेश अर्जाची स्वीकारणा घेतली झाली पाहिजे। ऑनलाईनचा हट्ट तुम्ही पारदर्शकतेचं नाव घेतात, व तुम्हाला शिक्षणापासून वंचित करायचं आहे का मुलांना? हे महत्त्वाचं पार्ट याच्यामध्ये आहे। म्हणून माझं म्हणणं आहे की प्रवेश करताना ऑनलाईनची अट काढून टाका, ऑफलाईन पण द्या, बोनाफाईडची अट काढून टाका। सोबतच त्या ठिकाणी किलोमीटरची अट आहे की जे विभागीय स्तर, जिल्हा स्तर, तालुका स्तर त्याने सांगितले की 2 किलोमीटरच्या आतचा मुलगा शिकणार नाही, 5 किलोमीटरच्या आत शिकणार नाही, हा काय प्रकार आहे? जर एखादा तालुका लेवलला, आता बघा तुम्हाला सांगतो, जे शहरी भागातला टच आदिवासी जे गाव आहेत त्यांना ही अडचण आहे, तिथे शिक्षणाचं प्रमाण कमी आहे। जसं आता नंदुरबार जिल्ह्यात घेतो, नंदुरबार, शहादा, तळोदा जे शहर आहे, त्या शहरामध्ये आदिवासीचं शिक्षणाचं प्रमाण कमी आहे। तुम्ही अट टाकल्या की यांना हॉस्टेलला प्रवेश मिळणार नाही, म्हणजे काय? चुकीचं येते। तुम्ही गुणवत्तेची कॉम्पिटिशन घ्या ना। तुम्ही आर्थिक उत्पन्नाची अट टाकता ते ठीक आहे, परंतु मुळात जो गरजू विद्यार्थी आहे, उच्च शिक्षणामध्ये आज येत नाही आदिवासी विद्यार्थी, आजही नोकऱ्यांमध्ये आदिवासींच्या मोठ्या बरोबर रिक्त जागा आहेत का? कारण योग्य त्या फॅकल्ट्यांमध्ये विद्यार्थी येत नाहीत। आणि जर असं करावं, MBBS, इंजिनिअरिंग, उच्च शिक्षणामध्ये जर मुलं अर्ज न करता पण येत असतील, तरी माझं म्हणणं आहे हॉस्टेलला सरकारने प्रवेश दिला पाहिजे। त्याला कॉलेजला मिळाला प्रवेश, त्याला कंपल्सरी हॉस्टेल मिळालं पाहिजे, ही त्याच्यामुळे अट टाकली पाहिजे। यासाठी स्पेशल कशी तरतूद होती ती सरकारने काढून टाकली। मध्यंतरीचा वर्ग, एखादा मुलगा नापास होतो, मग त्याला प्रवेश मिळत नाही, ही पण अट काढली पाहिजे। त्याचबरोबर या ठिकाणी असं मला सांगायचं आहे की जे काही हे आहे हॉस्टेल्स आहेत, या हॉस्टेलचे जे DBT लागू केलेली, म्हणजेच मुलांचं जेवण बंद करून दिले, याच्यामुळे काय झालंय का आदिवासी विद्यार्थी शैक्षणिक नुकसान होत आहे। आदिवासी विद्यार्थी हॉटेल, कुठेतरी मेस शोधण्यामध्ये, कुठेतरी हॉटेलचं जेवण करतो, तो आजारी पडतोय। म्हणून DBTच्या बाबतीत आदिवासी विकास विभागाने हॉस्टेलला जे DBT लागू केले, त्याच्यामुळे हॉस्टेलमधलं आदिवासी विद्यार्थ्यांच्या जेवणाची मेस बंद झाली आहे। अतिशय वाईट आणि दुर्दैवी गोष्ट आहे, कारण जेवण बंद झाल्यामुळे मुलांचं शैक्षणिक नुकसान होत आहे, कारण शारीरिक आणि मानसिकतेमध्ये ते त्या ठिकाणी सुरक्षित नाही। आणि मला हे सांगायचं आहे की
डीबीटीची रक्कम पण कमी पडते, त्याला शहरामध्ये ते पुरत नाही, त्यामुळे त्याचे शैक्षणिक नुकसान होते. सोबत निर्वाह भत्ता, आता तुम्हाला माहिती आहे की आज एसटी बसचं भाडं किती महाग झालेलं आहे जिल्हा किंवा विभाग स्तरावर, तर निर्वाह भत्त्यामध्ये सुद्धा वाढ करावी, ते पण त्यांची मागणी आहे. त्याच पद्धतीने त्या ठिकाणी शैक्षणिक उपक्रम असेल, इतर साहित्य असेल, याच्यामध्ये सरकारने लिमिट घातलेलं आहे. तुम्हाला स्टेशनरी एवढ्याच रुपयाची मिळेल, तुम्हाला जे काही भत्ता एवढाच मिळेल, कपड्यासाठी तुम्हाला 1000 रुपये मिळतील. हा काय प्रकार आहे? सरकारने लिमिटेशन काढलं पाहिजे. अरे करोडो रुपयाचा तुम्ही भ्रष्टाचार केलेला आहे. आज आदिवासी विकास विभागात तुम्ही हजारो कोटीचे रस्ते दिले, ते सर्व पेंडिंग आहेत, त्याचे तुमचे 1000 रुपये त्या ठिकाणी ठेकेदारांची पेंडिंग आहे, त्याच्यामध्ये रस्त्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार आहे. आणि आदिवासीचे शिक्षण आहे, आश्रमशाळा आहे, इथं का बरं तुम्ही पैशाची त्या ठिकाणी कंजूशी करतायत? मला सांगायचं आहे की हा जो मुद्दा आज महाराष्ट्रभर आदिवासी मुलांच्या आंदोलन चालू आहे, आदिवासी आमदार खासदारांची जी आदिवासी सल्लागार परिषद आहे, ज्याचं मुख्यमंत्री प्रमुख आहेत, अध्यक्ष आहेत, आदिवासी विकास मंत्री उईके साहेब, काय रोल आहे तुमचा? काय भूमिका आहे तुमची? एकदम निष्क्रिय, अकार्यक्षम आणि आदिवासीचा दुश्मन म्हटला तरी चालेल असा मंत्रित्व बसवलाय. आणि या आदिवासी मंत्री उईकेचं कारभार कोण? आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्या ठिकाणी बघतात. मुख्यमंत्र्यांचेच माणसं आदिवासी मंत्रालय सांभाळतात. हे मी नाही, हे राहुल गांधीजींच्या कार्यक्रमामध्ये एका आदिवासी मुलीला सांगितलंय की आदिवासी विद्यार्थ्यांना मंत्री सांगत होते, माझ्या हातात काय नाही, मुख्यमंत्र्यांना तुम्ही भेटा. अशा प्रकारे जर तुम्ही परावलंबी राहत असाल, आदिवासी मंत्री जर मुख्यमंत्र्यांच्या भरोश्यावर राहत असेल, तर मुख्यमंत्री आदिवासी या ठिकाणी आदिवासींना वेठीत धरतोय का? हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि आदिवासींच्या वसतिगृहाचे GR, जे घातक GR आदिवासी विद्यार्थ्यांना नको असलेले GR काढले, शासन निर्णय काढले, याला मुख्यमंत्री जबाबदार आहे. कारण आदिवासी मंत्री नामधारी आहे असं मला खास करून सांगायचं आहे. आणि हे जाहीर झालेलं आहे. आणि म्हणून जे डीबीटीचे आहे, डीबीटी रद्द करून जेवण द्या, या ठिकाणी वसतिगृहात प्रवेशाची अट काढून टाका, किलोमीटरची अट काढून टाका, ऑनलाईन प्रवेशाची अट काढून टाका, वस्तीला सुटसुटीत तुम्ही GR काढा ना. काँग्रेस पिरियडमध्ये सुद्धा आंदोलन व्हायचे, पण आताच्या आंदोलनात सरकार ऐकायला तयार नाही. म्हणून काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी जे पुण्याला आले, त्यांनी ते प्रश्न हाती घेतला आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. आता तरी जागे व्हा, राजकीय हेतूने तरी तुम्ही जागे व्हा. आम्ही तर म्हणतो आदिवासींच्या जीवनामध्ये तुम्ही जास्त काही देऊ शकले नाही, पण आदिवासींचे मूलभूत अधिकार, जे शिक्षणाचा अधिकार, आरक्षणचा अधिकार, शिक्षणाची संधी, हे तर तुम्ही द्या ना. आणि आदिवासी मंत्री जे उईके आहे, त्याचा तर राजीनामा घेतला पाहिजे. एकदम हलकट आणि निष्क्रिय माणूस आहे, याची कोणती बी लायकी नसताना बसलेला आहे. आणि आदिवासी सल्लागार परिषद मुख्यमंत्र्यांनी वर्षभर 2-3 वर्षापासून मिटिंग घेतलेली नाही. कसं का? आदिवासींचे धोरणात्मक महत्त्वाचे प्रश्न आहेत, आंदोलन सुरू आहेत. आदिवासी आमदार खासदारांना विचारत घ्या ना. आणि आमदार खासदार का भूमिका सांगत नाहीये? कारण भाजपच्या मुख्यमंत्र्याचा इतका दबाव आहे की त्याने विधानसभेत सांगितलं की मुख्यमंत्री असताना मंत्र्याबी चालणार नाही, आमदाराचं चालणार नाही. अशा प्रकारे जर हँग झालेला आदिवासी खातं असेल तर ही अतिशय दुर्दैवी आणि शोकांतिक आहे. मला वाटतं याच्यामध्ये सरकारने सुधरून जावं आणि आदिवासींना न्याय द्यावा, ही आमची ठाम मागणी आहे. आदिवासी जनता हे सर्व बघते आहे आणि याचा निश्चितपणे परिणाम सरकारला भोगावा लागेल.